करायला जायचं एक आणि होतं वेगळंच असं काहीसं माझ्या लाईफमध्ये चालू आहे आणि त्यातलाच हा प्रकार. भांडी घासायला गेली आणि माझाच बोट कापून बसला कधी ते मलाच माहीत नाही आणि नंतर इतकं दुखायला लागलं ना की बसच. एका साईडला चहा ठेवला होता अद्रकवाला आणि एका साईडला दूध भरपूर केल्यामुळे त्याच्यावरती मस्त मलाईसुद्धा आली होती आणि दुसरीकडे अर्धा लिटर दूध अजून एक गरम केलेलं होतं. तर हा पसारा बघून असं वाटेल की लहान मुलांनी केलेला आहे, पण घरामध्ये लहान मूल तर कोणी नाही, पण मोठीच माणसे लहान होतात आणि असं काहीतरी करत असतात. आता हे कोण तर माझ्या मिस्टरांशिवाय तर दुसरं कोणीही करणार नाही आहे. हे त्यांनीच केलेलं आहे. एक कपडा काढतात आणि सगळी घाण करून ठेवतात. 2-3 कपडे काढून मोकळे होतील आणि मी समोर नसलेले बघून आहे ना त्यांना अजूनच काहीतरी उत्साह होतो हे करण्यामध्ये. तर असं म्हटलं एकसाथ 2 कामं होतील. एक म्हणजे कपडे नीट ठेवणं पण होईल आणि दुसरी म्हणजे कुठे कुठे कुर्ते ठेवलेले आहेत आणि कुठल्या लेडीज कुठे आहेत हे सुद्धा समजेल. तर असं म्हटलं चला हे साफ करून घेऊया आणि पसारा काढल्यानंतर असं वाटलं उगाचच काढलं म्हणून. मिस्टर असल्यावरती काढलं असतं तर बरं झालं असतं. 10 नाही निदान 3 तरी कपड्यांची घड्या त्यांनी सर्व पसारा काढला होता. तर चला पटापट ह्याच्या घड्या घालून घेते. 7 वाजून गेले होते. देवापुढे दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया